अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीची पहिली बैठक आज पार पडली। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेल्याची माहिती महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराज राजे भोसले, उपाध्यक्ष धनाजी अमकर, प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार, खजिनदार सुनील महाजन, सहकार्यवाह दीपक कदम, प्रवीण पाटील उर्फ वासू पाटील, सहखजिनदार शरद चव्हाण, विजय खोचीकर, चैत्राली डोंगरे, रवींद्र गावडे, सुभाष नकाशे, राज काजी, वर्षा उसगावकर, अजित शिरोळे, गणेश गारगोटे, विकास तोरणे आदी संचालक व मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना राजे भोसले यांनी सांगितलं की सन 2015 पासून सदस्य असलेल्या आणि किमान 3 वर्ष सक्रिय काम केलेल्या ब वर्ग सभासदांना अ वर्ग सभासद म्हणून मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून याचा लाभ सुमारे 45,000 सभासदांना होणार आहे। मराठी चित्रपट क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी पहिले मराठी चित्रपट संमेलन फेब्रुवारी 2027 मध्ये आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी पुणे आणि रत्नागिरी या ठिकाणांचा विचार सुरू आहे। चित्रपट क्षेत्रातील सुमारे 60,000 कलाकार व तंत्रज्ञांचा पुढील 3 महिन्यात आरोग्य विमा उतरवण्याचा संकल्प महामंडळाने केला आहे। तर सर्व सदस्यांचे डिजिटलायझेशन करून त्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। सोबतच मुंबई व पुणे येथे महामंडळाचे स्वतःचे गेस्ट हाऊस उभारण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला असून कंटेनर थिएटरची संकल्पनाही राबवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। तसेच भविष्यात महामंडळाचे सभासदत्व पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून संपूर्ण प्रणालीचे डिजिटलायझेशन होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। या सर्व निर्णयामुळे मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ, कामगार आणि सभासदांच्या कल्याणाला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास महामंडळाने व्यक्त केला आहे। नमस्कार, मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ। मित्र, आज अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची पहिली कार्यकारिणी मीटिंग पुण्यामध्ये झालेली आहे आणि अतिशय अनेक धडाडीचे निर्णय यात घेण्यात आलेले आहेत। प्रामुख्याने मालिका या विभागामध्ये अनेक कलावंतांची, टेक्निशियनची पिळवणूक होते, यासाठी त्याच्यावर देखरेख करणं आणि त्यांच्या मानधनाबाबत ज्या अडचणी आहेत याच्यासाठी महामंडळाने लक्ष घातलेलं आहे। जो लिखित असा एक प्रकारे नियम या मालिका क्षेत्रात चालू झालेला आहे की 90 दिवसानंतर तुमचं पेमेंट मिळेल, तर असा नियम कुठेच पूर्वीपासून नव्हता। या 90 दिवसाचे 120 दिवस होऊ लागले, 150 दिवस होऊ लागले, तर कुठलंही नियंत्रण नाही। 18-18, 20-20 तास कलाकारांकडनं काम करून घेतलं जातं आणि त्यांना वेळेवर मानधन नाही। यासाठी चित्रपट महामंडळाने एक हमीपत्र, प्रॉमिसरी नोट तयार केलेली आहे की दररोजच्या दररोज त्यातल्या प्रोडक्शन मॅनेजरने ते भरणं गरजेचं आहे आणि कलावंत असेल, टेक्निशियन असेल, यांचं पेमेंट हे 30 दिवसात झालं पाहिजे। ही मागणी आम्ही प्रथम केलेली आहे आणि ती कंपल्सरी आम्ही करून घेणार आहोत। असं जर मानधन एखाद्या निर्मात्याने दिलं नाही तर त्याच्यावर कारवाईसुद्धा महामंडळ करणार आहे। यासाठी आम्ही लवकरच दूरचित्रवाणी सर्व चॅनलच्या प्रोग्रामिंग हेडशी भेटणार आहोत, निर्मात्यांना भेटणार आहोत, तर वेळेवर टेक्निशियन आणि कलावंतांचं मानधन गेलं पाहिजे। त्याचप्रमाणे दुसरा महत्त्वाचा निर्णय की पुणे, मुंबईमध्ये कलावंतांसाठी गेस्ट हाऊस उभं करणं हे प्रामुख्याने आम्ही निर्णय घेतलेला आहे। या माध्यमातून कलावंतांना जे राहण्याचे प्रॉब्लेम होतात किंवा 2-3 दिवस शूटिंगला मुंबईमध्ये गेलं तर राहायचं कुठे, मिळतं मानधन कमी आणि खर्च जादा अशी स्थिती असताना यासाठी एक गेस्ट हाऊस ते ना नफा ना तोटा या तत्वावर महामंडळ उभा करणार आहेत। इथेही लवकर पुढील 3-4 महिन्यात त्याची पूर्तता करणार आहोत। त्याचबरोबर निर्मात्यांचा जो प्रामुख्याने प्रॉब्लेम आहे वितरण, यासाठी महाराष्ट्रात 300 थिएटर उभारण्यासाठी शासनाचा पाठपुरावा करून एस टी स्टँड असेल, इतर ठिकाणी शासनाकडून जागा घेऊन तिथे मराठीसाठी थिएटर्स उभा करणे, मराठी चित्रपट महामंडळाच्या सभासदांना ॲक्सिडेंट विमाबरोबर मेडिक्लेम पॉलिसी लागू लवकरच आम्ही करणार आहोत। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे चित्रपट महामंडळाचे 60,000 सभासद आहेत त्यांना मान्यता आम्ही आज दिलेली आहे ब वर्ग सभासद, आणि त्यातील 45,000 अ वर्ग सभासदांचा जो प्रलंबित प्रश्न होता गेले 10 वर्षापासून त्याला आज मान्यता दिलेली आहे। त्यामुळे महामंडळाच्या 60,000 सभासदांपैकी जवळजवळ 45,000 सभासद हे आजपासून अ वर्ग झालेले आहेत। त्याचबरोबर महिला कलावंतांची पिळवणूक असेल किंवा त्यांच्या मानधनाचा विषय असेल, यासाठी सुद्धा महिला ब्रिगेडची सशक्त कामगिरी, भरारी पथकच्या माध्यमातून कलावंतांची पिळवणूक किंवा वेळेवर पेमेंट न मिळणे, निर्मात्यांसाठी अनेक कार्यशाळा आयोजित करून मराठी चित्रपट निर्मितीमध्ये निर्माता महत्त्वाचा पार्ट आहे, तर त्यांना निर्मात्यांसाठी कार्यशाळा आयोजित करून निर्मिती कशी करावी यासाठी मार्गदर्शन आम्ही करणार आहोत। असे बहुसंख्य चांगले निर्णय आज चित्रपट महामंडळाच्या पहिल्या मीटिंगमध्ये झालेले आहेत।